चला लवकर मैदानाच्या बाहेर. आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल उद्या. चला करो या मरो नाही तो घर को चलो. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि आजच्या दिवसातला दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे जो रविवारच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये क्वार्टर फायनल राऊंड मध्ये खेळणारा कोणता संघ असेल आजच्या दिवसातला दुसरा संघ जो क्वालिफाय होऊ शकेल या स्पर्धेच्या निमित्तानं. बांदा गावची मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आणि ज्यांनी स्वाभिमानानं कोकणचा झेंडा हाचा साता समुद्रापार नेला ते आदरणीय खासदार नारायणराव राणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा बांदा भाजप मंडळाच्या वतीनं जावेद खतीब आणि दुसऱ्या बाजूने बाळू सावंत मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला अंतिम सामना दोन संघादरम्यान एका बाजूला दिसतोय अर्थात अक्षय क्रिकेटर्स कोलवाड संघ आणि दुसऱ्या बाजूने कृष्णा केरवडा. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू कट केलाय. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये फक्त आणि फक्त एका धावेची 2 धावांचा इशारा पंच महेश डोंगरे सरांकडून. 2 धाव्यानं झालेली डावाची सुरुवात सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अक्षय क्रिकेटर्स कोलवाड गोवा संघाचे स्ट्राईक एंडला दिसतोय राजेश, नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय मनोहर. राजेशच्या बद्दल जर बोलायचं झालं तर या अगोदरच्या सामन्यात काय कमालीची गोलंदाजी शेवटच्या षटकात याच फलंदाजांनी केली होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाला 7 धावांची आवश्यकता होती. पहिले 2 चेंडू स्क्वेअर फेकले होते तरी देखील तो सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने नेऊन ठेवला होता. तेच गोलंदाज आता फलंदाजीच्या मोर्चावरती राजेश पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा त्यांनी काढल्या आणि डावाची सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू यावेळी उडवलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. लतेश साळगावकरनं एका वेळी प्रयत्न केला होता हा चेंडू वरती त्या ठिकाणी अडवण्याचा परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू बराच दूर निघतोय जातोय सीमारेषा पार आलाय खासदार चषक षटकार. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरचा समाप्त होतोय आणि 8 धावा धावफलकावरती अशी एक आक्रमक सुरुवात मी म्हणेन नक्कीच अक्षय क्रिकेटर्स गोवा संघाचे. पुढच्या प्रयत्नात 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पुढे सरसावलाय आणि दुसऱ्या बाजूने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे राजेश साठी ती मनोहरनं. मनोहर दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय. पहिल्या गड्याच्या रूपामध्ये नाराज होतोय आपला संघ सहकारी राजेश वरती परंतु मनोहरला माहिती होतं की राजेशकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आपण क्रीज सोडण्याचा त्याने घेतलेला निर्णय आपली विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी घेतलेला निर्णय. पहिला गडी बाद 6 धावा तर 8 धावा धावफलकावरती. सुरुवात तर काहीशी आक्रमक झाली होती परंतु तिसऱ्या चेंडूवरती फलंदाजांमध्ये ताळमेळाचा स्पष्टपणे अभाव आणि त्याचा फटका मी म्हणेन नक्कीच बसलाय तो फलंदाजी करणाऱ्या अक्षय क्रिकेटर्स गोवा संघाला. पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अमन. अमननं पहिल्या चेंडूवरती फसलाय फटका. झेल बाद होण्याची शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मैदानावरती बघा धुंडो धुंडो रे साजना. चेंडू हातून निसटलाय. चेंडूवरती नजर जी होती ती शेवटच्या क्षणापर्यंत ठेवू शकला नाही फलंदाज आणि झेल सुटतोय. महत्वपूर्ण जीवदान आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती मिळत आहे ते फलंदाज अमनला आणि या जीवदानाचा लाभ उठवत त्यानं आपल्या डावाला सुरुवात केली. संघाची धावसंख्या 9 वरती नेऊन ठेवले.
यावेळी हा फटका, पुन्हा एकदा फटका, डीपला प्रोटेक्शन दिसत आहे, डीप स्क्वेअर लेगला लतेश साळगावकर आपल्याला दिसतोय, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं गेलं, परतीची फेक केली गेली, तोपर्यंत एक धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती. मागच्या सामन्यात काय बहारदार खेळी साकारली होती. वरच्या क्रमांकावरचे फलंदाज अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतल्यानंतर एका बाजूनं तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला दाजी धुरत संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेऊन अगदी शेवटच्या षटकांपर्यंत मैदानावरती झुंजला. शेवटच्या षटकात त्यांनी 2 षटकार लगावले. रिव्ह्यूची मागणी केली जाते, पंचांनी वाईड बॉल दिला नव्हता आणि फलंदाजी करणाऱ्या संघानं वाईडसाठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच बघतील या ठिकाणी हा चेंडू वाईड आहे की नाही याची पुनर्निरीक्षण कक्षामध्ये एकंदरीत पाहणी ही नक्कीच केली जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. पंचाला आपला निर्णय बदलणं भाग पाडलाय तिसऱ्या पंचाने आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावा झाल्यात 11 एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती 6 षटकांचा सामना आपण बघतोय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना या मैदानावरती रंगतोय. कटचा फटका, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय घोषितच्या क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय घोषितच्या स्वरूपातल्या 2 धाव्यांचा आणि या 2 धावेनं एकंदरीत संघाची धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 13 धावा 1 गडी बाद. कोणातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन सामना करेल स्ट्राइक एंडला राजेश. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय, ज्याला गोलंदाजाचं म्हटलं जातं ब्रह्मास्त्र, त्या पद्धतीचा हा चेंडू एकंदरीत फेकला जातोय. तो गोलंदाज सौरभच्या माध्यमातून ज्याच्यावरती टॅप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेशनं केलाय. या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतंय अपयश, परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव चेंडूनं दुसऱ्या षटकाची सुरुवात. सौरभ पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याच दिशेला खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. चेंडू चाललाय कवच रीजनला आणि 1 धाव जिची नोंद नक्कीच संघाच्या धावफलकावरती. धावा झाल्या 14 धावा एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा जो खेळ मैदानावरती हा असेल प्रगती पथावर. यावेळी बॅटनं आलाय खासदार चषक षटकार.
धावसंख्या एकंदरीत देऊन पोहोचली षटकाराच्या मदतीनं 20 धावांच्या टप्प्यावरती दुसरं षटक जे की मैदानावरती प्रगती पथावर. फुलटॉस चेंडू अर्थात ओव्हर द वेस्ट हायचा नो बॉलचा इशारा केला जाईल पंच महेश डोंगरे यांच्या माध्यमातून. त्या मोबदल्यात धावून काढलेली एक अशा एकंदरीत 2 धावा ज्याची नोंद ही नक्कीच धाव फलकावरती केली जाईल आणि त्यानंतरचा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्रीट. फुलटॉस चेंडू फ्रीटचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आलाय झेल टिपलाय परंतु फ्रीटचा चेंडू असल्यामुळे फलंदाज असेल नाबाद. धावसंख्या एकंदरीत 23 वरती येऊन पोहोचली. पुढचा चेंडू एकंदरीत आपण बघतोय वाईड बॉलची मागणी केली गेली. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली. पहिल्यांदा रिव्ह्यू तर सक्सेसफुल ठरला होता त्यामुळे पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय. पाहणी केली जाईल पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट होतोय तो फलंदाजी करणाऱ्या अक्षय क्रिकेटर्स कोलवा गोवा संघाचा. धावसंख्या धावफलकावरती स्थिरवलेली 23 वरती. एकंदरीत दुसरं षटक प्रगती पथावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळ सुरू आहे तो दुसऱ्या षटकाचा. 1 to go. 5 चेंडू झालेत या षटकातले आणि शेवटचे चेंडू घेऊन सौरभ गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिल्या षटकात देखील 13 धावा आल्या होत्या. या षटकात सौरभच्या 10 धावा येतात. शेवटच्या चेंडूवरती मारलेला फटका थेट जातोय लतेश साळगावकरच्या दिशेनं. लतेश यावेळी कोणती चूक करत नाहीये. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी फलंदाज परततोय. 23 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. जी लहान मुलं आहेत ना जरा बॉल बॉय चला जरा खाली उतरा. चला जरा लवकर सगळ्यांनी खाली उतरायचं आहे. कॅमेऱ्याच्या बाजूला जे घरामध्ये जे लहान मुलं आहेत बॉल बॉयज आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण चला बॉल शोधून आणण्यासाठी मदत करा. तिसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. गोलंदाजीच्या मोर्चावरती साहिल घाटवळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटकाची सुरुवात स्वेर चेंडून त्याने केली आणि स्वेरच्या स्वरूपात अवांतर धावेनं संघाची धावसंख्या 24 वरती येऊन स्थिरावले. यावेळी हा फटका निघालाय. एकच कॉल माटर सॉल. चेंडू सीमा पार आलाय षटकार. चेंडू स्क्वेअर फेकला परंतु त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर. चेंडू सीमा पार षटकार.
पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी बॅटला लागून शरीराच्या तोंडावरती, फलंदाच्या तोंडावरती चेंडू आदळलाय आणि घोषितच्या स्वरूपातली एक धाव जिची नोंद नक्कीच संघाच्या धावफलकावरती झाले. धावा झाल्यात 31. उत्कर्ष एका बाजूला आता नवीन फलंदाज जाताना पहिल्यांदा स्ट्राईकवरती येतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देताना दिसतोय तो राजेश नावाचा फलंदाज. राजेश आणि उत्कर्ष ही फलंदाजांची जोडगोळी आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी साकारताना यावेळी हा बॅट मधून निघालाय. स्टँड ऑन दिस फाइट, इट इज अनदर मॅक्सिमम बाय उत्कर्ष. मदतीने येऊन पोहोचले 37 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत मी म्हणेन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीचा पहिला गडी जरी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतला असला ना, तरी धावगती मात्र यश अतिशय सुंदर रीतीने राखताना पुन्हा एकदा शॉट ऑन बॉल, चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा क्षेत्रपाल फरार होतोय. येतोय अजून एक खासदार चषक षटकार. उत्कर्षाने आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले या सामन्यामध्ये. या मैदानावरती आपल्या संघासाठी जी करो या मोरोचा हा सामना सुरू आहे ना, जो अस्तित्वाची लढाई या मैदानावरती सुरू आहे ना, जो महत्वपूर्ण सामना या मैदानावरती सुरू आहे ना, त्या सामन्यामध्ये माझ्या बॅट मधून षटकारांचा पाऊस या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जी चुचणूक जणू काही या मैदानावरती 2 फटक्यातून साहिल घाटवळ सारख्या एका चांगल्या गोलंदाजाविरुद्ध, चांगल्या गोलंदाजीची लय जर आपल्याला बिघडवायची असेल ना, तर त्याच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल, त्याच्या विरुद्ध मोठे फटके खेळावे लागेल आणि तेच खेळण्याचं एकंदरीत काम करताना मैदानावरती दिसतोय तो उत्कर्ष. धावसंख्या 43 वरती स्थिरावलेली 30 षटक प्रगतीपथावरती थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये साहिल घाटवळ. पुन्हा एकदा यावेळी ऑफसाईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक दिसतोय डीप कव्हरला. खेळी समाप्त होते उत्कर्षची. 2 षटकारांना नटलेली त्याची खेळी समाप्त होतोय. उत्कर्ष माघारी परततोय तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या 43. उत्कर्षच्या जागेवरती आशिष. 3 षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि जवळपास 43 धावांपर्यंत मजल मारली आहे ती अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ गोवा संघानं. गोलंदाजीच्या मोर्चावरती साहिल घाटवळ पुन्हा एकदा सज्ज होईल. फलंदाजीच्या मोर्चावरती नवीन फलंदाज जनतानं आशिष. आशिषच्या बॅट मधून एक लांब लचक, लांब आणि खूपच लांब चेंडू सीमा पार षटकार.
षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 49 धावा, 49 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी 3 विकेट अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या डावातील अजूनही 3 षटकांचा खेळ सैन्य बाकी. पहिल्या 3 षटकात 49 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि उरलेल्या 3 षटकात किती धावा जमवू शकेल तो फलंदाजी करणारा एकंदरीत अक्षय क्रिकेटर्स गोवा संघ का तो या स्पर्धेतला एकंदरीत 6 षटकातला सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढू शकेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. तुर्तास मैदानावरती काय घडेल काय बिघडेल ऐकूया पुढच्या 3 षटकात आवाज नितीन नाईक सरांचा. तोपर्यंत या सामन्याच्या पहिल्या डावातून मी गुरु चिटणीस काही वेळ करता सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद गुरु. पुनश्च एकदा मैदानावर तमाम क्रीडा रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये स्वागत. खूप जबरदस्त आणि महत्त्वपूर्ण सामना. जो जिंकेल तो निश्चितपणाने आजच्या दिवशी ती क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरेल. कृष्णाई क्रिकेटर्स कोलवा विपक्ष कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडी विपक्ष अक्षय क्रिकेटर्स कोलवा गोवा. पुन्हा एकदा गती परिवर्तन निखिल गावडेच्या माध्यमातून चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या धाव फलकावर 50 धावा. 3 गडी बाद 50. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विथ लॉंग द कार्पेट जमिनीला रंगत चेंडू निघालाय. स्टार अक्षय चेंडूच्या खाली येतोय. सपकन चेंडूला अडवतोय. दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 50चा टप्पा पार करते. 51 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. गुरुनं म्हटल्याप्रमाणे अगदी 6 षटकांच्या सामन्यात धावांचा डोंगर दिसेल का? हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निश्चितपणे पंचांचा इशारा अगदी खेळण्याजोगा चेंडू नव्हता. वाईटचा इशारा आलाय. कमांतर धाव खात्यामध्ये जोडली गेली. एका धावेने धावसंख्या वधारली. 52 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. एक सुंदर नीटनेटका नियोजनाची स्पर्धा खासदार चषक 2026. ओ फुल टॉस प्रकारचा चेंडूला केलाय हुक आणि 6 धावा झाल्यात बुक. षटकाराचा आला इशारा आणि मनपूर्वक स्वागत. असंख्य क्रीडा रसिक आमच्याशी जोडले गेले tenniscricket.in च्या माध्यमातून जे घर बसल्या या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या समस्त क्रीडा रसिकांचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत. काय जबरदस्त, थांबण्याचं नाव नाही. मैदानावर रणसिंग फुकलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा अपटमच्या बाहेरील चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डी झोन मध्ये. एका धावेचा इशारा. 59 धावा धावफलकावर 59 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. 2 षटकांची गोलंदाजी निखिल गावडे जी थोडासा महागडा ठरला करा. खेळ समाप्त झाला. एकूण 4 षटकांचा अजूनही निर्णायक 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू तर आपण उल्लेख करतोय की निश्चितपणाने धावांचा डोंगर पुन्हा एकदा दिसेल का या मैदानावर. एका बाजूने कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडी संघ. केरवाडी म्हटल्यानंतर क्रिकेटची खाण म्हणूया, क्रिकेटची पंढरी. सातत्याने ज्यांनी क्रीडा विश्वाला एकापेक्षा एक दर्जेदार क्रीडापटू दिले तो केरवाडीचा संघ. दुसऱ्या बाजूने गोवा कोलवा येथील अक्षय क्रिकेटर संघ मैदानामध्ये. एक जबरदस्त कडवी सुंज या संध्याकाळच्या सत्रामध्ये या पाटेश्वर मैदानावर. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 59. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सौरभ नाईक सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यामधील दुसरा आणि शेवटचं संघाच्या वतीनं 5वं षटक. फटका सजवलाय. बराच का चेंडू हवेत आहे. चेंडू पल्ला गाठेल का? येतोय पंचांचा इशारा आमच्या दिशेनं. आज षटकारांचा पाऊस. रेषेच्या बाहेर
अजून एक खणखणीत दणदणीत षटकार. आम्ही म्हटलं होतं डावांचा डोंगर संध्याकाळचं सत्र या मैदानावर आता झाडांच्या सावळ्या थोड्याशा लांब लांब पसरत चालल्या आहेत. परिणाम स्वरूप सूर्य आपल्या घरच्या दिशेला निघालाय. मैदानावर रणसिंग फुंकला गेलेला आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर, जवळपास ही नॉकआउटची लढत. जो जिंकेल तो पुढे, जो हरेल त्याला मात्र करावी लागेल टाटा बाय बाय. या स्पर्धेला वाट बघावी लागेल पुढच्या वर्षीच्या खासदार चषक 2027ची. कोण जाईल पुढे, कोण राहील मागे हे सांगणारा हा महत्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सौरभ नाईकच्या विरोधात अस्त्र उगारले गेले मैदानात. दोन खणखणीत षटकार. ओ जबरदस्त चेंडू. एक धारदार गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा गोलंदाज वापसी करतो या मैदानावर. सौरभ नाईक. निर्धाव चेंडूची गणना 71 अशी धावसंख्या धावफलकावर. राजेश जो सलामीला आला होता वैयक्तिक 40 धावसंख्येवर खेळतोय. अगदी मनोहर बाद झाला त्यावेळी मनोहरनं ज्याप्रमाणे या ठिकाणी उल्लेख केला की जी धाव नव्हती अस्तित्वात ती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मी म्हणेन त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिलं आणि आपल्यासाठी जी विकेट तू बहाल केलीस ती कुठंतरी या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही. याचं एक मूर्तिमंत उदाहरण मैदानात अगदी राजेश या ठिकाणी पेश करतोय. आणावे लागतात इतकी तडाखेबंद फलंदाजी मैदानावर. धावांचा पाऊस 75 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. साईल घाटवर चेंडूवर आलाय परंतु चेंडू गेलाय निर्बंध असलेल्या क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा बघूया. एक प्रदीर्घ चर्चा निश्चितपणाने या निमित्तानं अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दोन्ही पंच या ठिकाणी आपापसामध्ये चर्चा करून निर्णय देत आहेत. पंचांचा इशारा बघूया काय कशा पद्धतीनं. 2 धावांचा इशारा येतोय पंचांचा आमच्या दिशेनं. धावसंख्या 77 धावा धावफलकावर. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. जवळपास 2 धावा आपल्या संघाच्या वाचवल्या. सौरभ नाईक थोडासा मागला ठरतोय परंतु उर्वरित षटकामधील चेंडूचा समाचार घेण्यासाठी पुन्हा एकदा तोच फटका. जबरदस्त फट. 50 धावा पूर्ण करतो या ठिकाणी. सुंदर कामगिरी. आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक. संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी निश्चितपणानं अक्षय परब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी राजेशसाठी जाहीर केलं जातंय. धावसंख्या धावफलकावर 81 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. परिसरात सदस्य आमचे अगदी जवळचे मित्र आणि या परिसरातील एक दर्दी क्रीडा रसिक ज्यांनी सातत्यानं या मैदानावर क्रिकेट झुलवलं फुलवलं लौकिक शिखरावर नेलं ते सन्मान्य प्रशांतजी बांदेकर यांचं आगमन. खूप खूप मनपूर्वक स्वागत. 81 धावा शेवटचं षटक. चैतन्य परब गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अंतरिम 6 चेंडू 81 धावा. आशिषसाठी हा चेंडू. चेंडू बॅटचा संपर्क नाही. धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाद व्हावं लागेल. जी धाव अस्तित्वात नव्हती आपल्या साथीदारासाठी या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करतोय आशिष आणि राजेशला या ठिकाणी संधी दिली जाते. जे राजेशनं अगदी आपण बघतोय कदाचित हा दुसरा बळी असेल राजेशसाठी. कारण सुरुवातीलाच मनोहर जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलं. आता आशिष आणि आशिषची जागा घेण्यासाठी समीर मैदानात. काढल्या होत्या त्याही निर्णायक ठरल्या
दुर्दैवानं जरी पराभव झाला असला तरी मी म्हणेन निश्चितपणानं त्या 4 महत्त्वपूर्ण धावा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना मैदानावर समीर परतलाय राजेशला साथ देण्यासाठी. खूप सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य फटक्यामध्ये दिसलंय आपल्याला. चेंडू जोपर्यंत अडवला जातोय, थ्रो केला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद व्हावं लागेल समीरला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फक्त मिळेल 1 धाव. एका धाव्याने धावसंख्येत फरक आणि धावसंख्या धावफलकावर 82 धावा. स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा स्पर्धेचे संयोजक ज्यांनी या स्पर्धेसाठी एक फार मोठी मेहनत घेतली ती सन्माननीय हरहुन्नरी व्यक्तिमत्व जावेदभाई खतीब, आपलंही मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज संकेत मैदानामध्ये वर्णी लावतोय. शेवटचे निर्णय 4 चेंडूंचा खेळ बाकी. 82 धावा, एक मोठा सामना मी म्हणेन क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येतोय. संध्याकाळच्या सत्रात सुद्धा असंख्य क्रीडा रसिक ज्यांची पावलं या पाटेश्वर मैदानावर आपण बघतोय. ओ चैतन्यचा फुलटॉस प्रकारचा चेंडू लतेशच्या हाती जाऊन विसावतोय आणि सरते शेवटी ज्या विकेटची आवश्यकता होती, जो धोकादायक फलंदाजीसाठी सुपरिचित मानला जाणारा राजेश मात्र बातून मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज अवधूत मैदानात जागा घेतोय. राजेशची शेवटच्या षटक वापस या ठिकाणी डगआउट मध्ये पोहोचतोय. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अगदी राजेशचं स्वागत केले जात आहे. अंतरिम काही चेंडूंचा खेळ बाकी. मैदानावर अगदी अवधूत आणि संकेत ही जोडी. ओ पहिला चेंडू बॅटची कड घेऊन निर्बंध असलेल्या क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये प्रवास करतोय. एका धावेने धावसंख्या बदलली धावफलकावर. 83 धावा, 83 धावा, 83 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. एका मोठ्या फटक्याची निश्चितपणानं अजूनही अपेक्षा असेल या ठिकाणी क्रीडा रसिकांना. एक छान सुंदर खेळ, मी म्हणेन एक सुंदर डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना. संकेतच्या बॅटमधनं विथ अलॉंग द कार्पेट एक खूप सुंदर एक जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेनं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात पुन्हा एकदा गडी बाद होतोय अवधूतच्या रूपामध्ये. मिळते फक्त एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या 84 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. एक खूप या ठिकाणी जबरदस्त अशी मोठी धावसंख्या, धावांचा डोंगर म्हणूया आपण. 6 षटकांचा सामना, एकूण 36 चेंडूंचा खेळ आणि त्या दरम्यान शेवटचा चेंडू बाकी. मैदानावर संकेत सज्ज, चैतन्याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी. फटका तर जबरदस्त सजवलाय. क्रिकेटचं पुन्हा एकदा सौंदर्य दाखवणारा फटका. एक सुंदर या ठिकाणी पॉइंट बॉडीच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढलाय 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या वधारली. 88 धावसंख्या, डबल 8 आणि जिंकण्यासाठी 89 धावांचं आव्हान. एक मोठा पाठलाग मी म्हणेन. संध्याकाळचे 36 चेंडूत 89 धावांचं आव्हान. मैदानावर कृष्णाई केरवाडा संघासमोर रचलेला डोंगर कशा रीतीने केला जाईल पार, की त्यापासून ठेवलं जाईल वंचित, हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आजच्या दिवसापुरता मी नितीन नाईक तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय आणि पुढील इनिंगच्या दरम्यान अगदी सुरुवातीला साहिल खोबरेकर आणि त्यानंतर गुरु चिटणीस सर यांच्याकडे ही सगळी जबाबदारी देऊन आजच्या दिवसासाठी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.
पूर्वक स्वागत मान्यवर कक्षामधून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून सामना जिंकण्यासाठी बंड्या पाठलाग करावा लागेल. तब्बल 6 षटकांचा सामना असेल. 89 धाब्यांचा पाठलाग. सलामी जोडी भिनीची जोडी ही देखील मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळेल. कृष्णा इकेरवाडा संघाकडून एका बाजूनं लतेश तर एका बाजूनं दाजी धुरत. सलामी जोडी जोडगोळी ही देखील मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सकाळपासून आवाज ऐकतायत ते आमचे साथी समालोचक आमचे गुरुवार्य गुरु चिटणीस सर तसेच नितीन नाईक सर हे देखील पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेदरम्यान औचित्य असेल खासदार चषक 2026 दरम्यानचा आजचा पहिला दिवस आणि अंतिम सामना. देव बरं करू घालू या मालवणी केंद्रांना सगळ्यांका मनाकाज असून हात जोडून नमस्कार असा. सामना जिंकण्यासाठी 89 धाब्यांचो पाठलाग 6 षटकांचो सामनो असा आणि 89 धावांचो पाठलाग करूचो लागतलो कृष्णाई केरवाडा संघाक. सलामी जोडी भिनीची जोडी ही देखील मैदानाच्या दिशेन स्ट्रायकिंग एंडला दाजी तर एका बाजून लतेश देखील सज्ज असतलो. स्ट्रायकिंग एंडला लतेश नॉन स्ट्रायकिंग एंडला दाजी देखील सज्ज असतात. 2 जोड गोळी मैदानाच्या दिशेन. सलामी जोडी भिनीची जोडी देखील मैदानाच्या दिशेन. गोलंदाजीचा जर विचार करू गेला तर गोलंदाजी मार्गवर सकाळपासून ते आतापर्यंत भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन. युवराज नावाचा गोलंदाज देखील सज्ज असा. युवराज देखील सज्ज असतलो. गोलंदाजी मार्गवर अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघाकडून आणि अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघाचा जर विचार करू गेला तर अक्षय बरोबर यांच्या मालकीचो संघ देखील या स्पर्धेदरम्यान या मैदानावर बांधा नगरीमध्ये देखील बघूक मिळता. गोलंदाजी मार्गवर युवराज देखील सज्ज असा. पहिलो चेंडू पंचांकडे अपील केली गेली. पंच हे देखील अपील फेटाळून लावतात. बहुधा पहिलो चेंडू निर्धाव चेंडू गणलो जातलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो गेलो. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू गणलो जाता. पुन्हा एकदा युवराज देखील सज्ज तो पुढे येईल चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लतेश देखील बघू मिळतो तर एका बाजून दाजी. या दरम्यानचो चेंडू पंचाचो इशारा येणं असत बाकी कॉमेंट्री बॉक्स जवळ. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू गणलो गेलो. या दरम्यानचो चेंडू दुसरो चेंडू बहुधा पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ. तिसऱ्या पंचाची दादी देखील घेतली जाता. वाईट चेंडू असतात. भेरकाडलेलो चेंडू असतात. खराब चेंडू असतात. अतिरिक्त धावेनिशी नटलेलो चेंडू असतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. संघाचा श्री गणेशा झाला. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अचूक अशी स्कोरिंग काउंटिंग देखील आजच्या दिवसापासून ते तब्बल 5 दिवस देखील बघू मिळतो स्कोरिंग काउंटिंगवर. बंड्या परब यावेळेचो चेंडू सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने देखील बघू मिळालो. पंचांचो इशारो येलो कॉमेंट्री बॉक्स जवळ बाईच्या स्वरूपात एकेरी धावेचो व या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ असताना संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेला तर 2 धावा धावफलकावर. तब्बल 6 षटकांचो सामनो असा. गोलंदाज देखील सज्ज तो युवराज यावेळी पुढील चेंडू घेऊन. पहिला षटक मार्गस्थ असताना अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. फटको तर सुंदर. बरोच काय चेंडू हवे फटको फसलो की काय परंतु क्षेत्ररक्षक बरोच दूर रावलो. चेंडू देखील जमिनीक दान झालो. त्यानंतरची 1 धाव एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती देखील बघूक मिळतात ती 3 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला दाजी धुरत. आजच्या या स्पर्धेदरम्यानच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या मॅचमध्ये सलग 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा पराक्रम ज्याच्या फलंदाजीत निघालो तो दाजी धुरत आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरलेलो फलंदाज दाजी धुरत देखील सज्ज. स्ट्राईक एंडला उलटा प्रकारचा चेंडू फटको फसलो परंतु क्षेत्ररक्षक बरोच दूर रावलो. यावेळी चेंडू देखील अडवलो जातलो मैदानाच्या दिशेन.
बहुधा दोन्ही फलंदाजांदरम्यानचे 2 धावा देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या यावेळेस उचलून मारण्याचा झालो प्रयत्न 38 सर्कलच्या चेंडू अडावलो गेलो. परतीची फेक करेपर्यंतचो निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. संघाची धावसंख्या 5 धावा थापाट धाव फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धाव फलकावरती 5 धावा थापाट. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू अंतिम चेंडू उरलो असा. यावेळेचो चेंडू पंचाचो इशारो निर्धाव चेंडू घडलो जातो आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये स्कोरिंग कबड्डीवर. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त झालो. 6 चेंडूंचो खेळ समाप्त झालो. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा धाव फलकावर डीजे. गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज सिद्धेश. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू सिद्धेश याचो देखील बघूक मिळतो. स्ट्रायकिंग एंडला लतेश देखील सज्ज. पहिल्या चेंडूचो मारो करण्यासाठी धाव फलकावरती 5 धावा. यावेळेचो फटको तर सुंदर बरंच काय चेंडू हवेत टांग पलटी घोडे फरार षटकार डीजे. चेंडूचो संघाची धावसंख्या 21 डबल गेम 11 धावा धाव फलकावरती. गोलंदाज देखील सज्ज सिद्धेश. यावेळेचो फटको फसलो क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेन. दुसऱ्या चेंडूत पहिल्या चेंडूत षटकार. दुसऱ्या चेंडूत लतेश देखील बांधून तंबूच्या दिशेन. लतेश बॅक जर विचार करू गेलात तर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा 21 डबल गेम धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूत लतेशच्या बॅटमधला षटकार. दुसऱ्या चेंडूत लतेश देखील बांधून तंबूच्या दिशेन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेन अक्षय घाटवळचा जर विचार करू गेला तर बरेचशी स्पर्धा गाजून बसलेलो खेळाडू या स्पर्धेदरम्यान या मैदानावर देखील बघू मिळतात तो अक्षय घाटवळ. आणि अक्षय घाटवळचा विचार करू गेला तर दुसऱ्या सामन्यात देखील 3 चेंडू 3 षटकार घेतल्यान आणि 1000 रुपयाचा मानकरी देखील ठरलो तो अक्षय घाटवळ. या दरम्यान चेंडू भेर काढलेलो चेंडू पंच देखील शाहरुख खानच्या पोस्ट मध्ये दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची देखील गुण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 12 धावा 1 डझन धावा धाव फलकावरती. यावेळेचो फटको तर सुंदर. फटको फसलो की काय. फटको फसलो. अक्षय घाटवळ बांधून तंबूच्या दिशेन इल्या
सामना जिंकण्यासाठी 27 चेंडू उरलेत आणि 77 धाब्यांची असत आवश्यकता. 27 चेंडू 77 धाबा असं असत विजयाचा समीकरण. स्ट्रायकिंग एंडला साहिल घाटवळ. या दरम्यान जो चेंडू पंचांचा इशारो खराब चेंडू चोयलो. सध्याच्या घडीक ह्या एक नावाचा साहिल घाटवळ बरेचशे स्पर्धा गाजवणारा खेळाडू. राजाराम ऑरिओ संघाकडून बऱ्याच मोठ्या स्पर्धेदरम्यान प्रतिनिधित्व करताना पण या स्पर्धेदरम्यान कृष्णाई किरवाडा संघाकडून प्रतिनिधित्व करताना फुटा प्रकारचा चेंडू फटको तर सुंदर चेंडू अखंड पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार डीजे. धावफलकार 19 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. यावेळीचो चेंडू मैदानाच्या दिशेत सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने खेळ समाप्त झालो. 5 चेंडूंचो 1 to go. एका चेंडूचो खेळ असा बाकी. दुसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू अंतिम चेंडू. यावेळीचो फटको फसलो क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेत. झेल देखील सुटला गेला. चेंडू देखील जमिनीत दान झालो. त्यानंतरची एक धाव व या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 20 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 2 षटकांचो. खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो धावफलकावरती 20 गोलंदाजी मार्गवर युवराज. यावेळेस उचलो मारण्याचा झालो प्रयत्न. जमिनीलगतचा फटको. 1 धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या संघ एक धावसंख्या 21 21 धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावर. हे देखील गणले जातात आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. धावफलकावर 21 21 धाबा. पहिल्या चेंडूचो खेळ झालो समाप्त. स्ट्रायकिंग एंडला दाजी धुरत देखील सज्ज असा. यावेळीचो फटको तर सुंदर ताकदीचो वापर. बघता बघता चेंडू यावेळी सीमा रेखा पार. धाबा 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. तिसरा षटक या देखील मार्गस्थ आणि 1 नाकावर मुटको आणि 1 पाठीवर वळ दुसऱ्या चेंडूत. यावेळेचो फटका तर सुंदर दाजी धुराधन फायर. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. दाजीन दिले कुठलेले भाव. वरती तिर्येचो डबल गेम 33 धावा. यावेळेचो चेंडू खराब चेंडू असात की नसात ह्या पंचारनी असा. 1 धाव पूर्ण केलं गेलो. दुसऱ्या धावेचो प्रयत्न केलो गेलो. 2 धावांनी पंचांचो इशारो इलो. भिरकाटलेल्या चेंडूचो फ्रीटची संधी. नो चेंडू बघून एक मालवणी म्हण आटावली. बाबा गेले पंढरपुराक. इले तरी वडे ना इले तरी वडे.
3 धावा अतिरिक्त मिळतले आणि या 3 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 36 धावा, 36 धावा धाव फलकावर. खेळ समाप्त झालो. तो 3 चेंडूंचो अजूनही 3 चेंडू उरल्यात. फ्रीडची संधी ही देखील फलंदाजाक असा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दाजी धुरत देखील सज्ज असतो एका बाजून, तर एका बाजून साहिल घाटवळ देखील सज्ज असा. कृष्णाई केरवाडा संघ ह्यो देखील बघूक मिळता. या स्पर्धेदरम्यान या मैदानावर औचित्य असतात खासदार नारायण राणे चषक 2026 दरम्यानचो आजचो ह्यो पहिलो दिवस. तब्बल 5 दिवस देखील स्पर्धा या पाटेश्वर मैदानावर या स्पर्धेदरम्यानचा छान सुंदर असा निकनिक्या असा आयोजन देखील बघूक मिळता. यावेळीचो चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉक हॉल मधलो चेंडू, मिनी हेलिकॉप्टर फटको खेळण्याचो झालो प्रयत्न. बहुधा निर्धाव चेंडू गडलो गेलो. अंतरिमचे 2 चेंडू उरले. धावफलकावरती 36 धावा देखील गणले जातात. 20 चेंडू 53 धावा. यावेळीचो फटको तर सुंदर दाजियाच्या बॅट मधून फटको फसलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचा लागतला तंबूच्या दिशेन. खेळ समाप्त झालो. तो 5 चेंडूंचो धाव फलकावरती 36. बघता बघता चेंडू यावेळी 6 धाव्यांसाठी ट्रॅव्हल केलो गेलो. अठरा चेंडू राहिलेत आणि 18 चेंडूत 47 धावांचं लक्ष आहे. ते अर्थात केरवाडा संघासमोर, कृष्णाई केरवाडा संघासमोर. नवीन गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय तो सिद्धेश नावाचा. आणि पहिला चेंडू एकंदरीत आपण बघतोय त्या चेंडूची गणना निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला स्क्वेअर म्हणून धावफलकावरती होताना दिसले. स्क्वेअरच्या स्वरूपात एका धावेनं 43 वरती धावसंख्या येऊन पोहोचले. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या बांदा गावच्या पाटेश्वर मैदानावरती. ऐतिहासिक पाटेश्वर मैदान
आणि या पाटेश्वर मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, खासदार नारायणराव राणे चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं, या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातली अंतिम लढत आपल्या भेटीला येते आणि अंतिम लढतीतील दुसऱ्या डावातला चौथं षटक जे की मैदानावरती प्रगतीपथावरती. एकंदरीत पुन्हा एकदा एक धाव ज्याच्यावरती समाधान मानायला लागेल. सिद्धेशनं कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिला चेंडू जरी स्क्वेअर फेकला ना तरी त्यानंतरचं फक्त 2 चेंडू एकंदरीत धावफलकावरती. धावा गेल्यात 45. आमचे गृहलेखक बंड्या परब यांचं आवडती धावसंख्या रोहित शर्मा हिटमॅन ची जर्सी क्रमांक 45. बंड्या 45. स्लोवर वन पद्धतीने चेंडू अचूक रीतीने भापलाय, चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट वरती, सीमा क्षेत्राबाहेर, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं येतोय खासदार चषक. तो कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघानं 51 धावांपर्यंत मजल मारली आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती. गडी बाद झाले ते 3 गडी. लतेश साळगावकर, दाजी धुरत आणि अक्षय घाटवळ. स्लोवर वन पंच फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीपला प्रोटेक्शन दिसतंय. पहिली धाव तर पूर्ण केली गेली, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा या अगदी सहजगतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. 53 वरती धावसंख्या येऊन बसली या 2 धावांच्या मोबदल्यामध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक जे की मैदानावरती हे प्रगतीपथावर. काय सुरेख धावांचा पाठलाग केला जातोय बघा. एकंदरीत पहिल्या डावात धावा जमवल्या होत्या. आमचे गृहलेखक बंड्या परब आम्हाला सांगतायत की निर्धारित 6 षटकात प्रथम फलंदाजी करताना अक्षय क्रिकेटर्स कोलगोवा संघानं 88 धावा जमवल्या होत्या. 89 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि 89 धावांचा पाठलाग. एकंदरीत सुरुवातीच्या काही षटकामध्ये लतेश, अक्षय, दाजी सारखे गडी अगदी तंबूच्या दिशेनं माघारी परतल्यानंतर देखील आपल्या संघाला या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल राऊंड मध्ये, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये आपण नेऊन ठेवणार आहोत. याच ईर्ष्येनं मैदानावरती झुंजताना दिसत आहेत ते 2 फलंदाज. एका बाजूने दिसतोय रोहन लोणे तर दुसऱ्या बाजूने साहिल घाटवळ. धावसंख्या 54 वर. रोहननं पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु आपल्या स्लोवर वन चेंडूनं पुन्हा एकदा फरसवलाय. एकंदरीत मला वाटतं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 12 चेंडूत विजयाचं समीकरण याचा जर एकंदरीत विचार करायला गेलो तर 35 धावांची आवश्यकता असेल. ती अर्थात कृष्णाई क्रिकेटर्स खेरवाडा संघाला. सामन्यामध्ये कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघाला 12 चेंडू मागे 32 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांच्या विरुद्ध संघ होता तो माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघ. यावेळी त्या संघाला 12 चेंडूत 35 धावांची आवश्यकता आहे. यावेळी त्यांच्या समोर आहे अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघ. यावेळी ते लक्ष्य पार करू शकतील का? उपांत्यपूर्व फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरू शकतील का बघणं महत्वपूर्ण. परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय समीर नावाचा गोलंदाज. 5वं महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राईक एंडला साहिल घाटवळ. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला पहिल्या सामन्यामध्ये ज्या या स्पर्धेची विजयानं सुरुवात केलेला अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघ या स्पर्धेतला आजच्या दिवसातला दुसरा संघ ठरू शकेल का आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, अचूक मारायच्या जोरावरती, हे देखील बघणं महत्वपूर्ण असेल. पहिला चेंडू ब्लॉक हाऊस मध्ये टाकलाय. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका चेंडू उडवलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव नक्कीच धावून पूर्ण केली जाते. अननेसेसरी थ्रो होतोय. थ्रो चुकीच्या बाजूला केला जातो युवराज कडून. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला असला असता तर फक्त 1 धाव आली असती. थ्रो केलाय स्ट्राईक एंडला. त्याचं रूपांतर फलंदाजाने 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये या मैदानावरती केलंय. आता 11 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 33 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असतील तर अर्थात हा सामना जिंकण्यासाठी कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघाला.
यावेळी हा फटका साहिलच्या बॅट मधून खटक्यार बट जाग्यार पलटी षटकार. अननेसेसरी थ्रो करून स्ट्राईकला पुन्हा एकदा साहिलला आला ना, साहिलनं त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. सामना काहीसा आपल्या बाजूनं झुकवलाय, कारण 10 चेंडू आणि आता राहिल्यात फक्त 27 धावा विजयासाठी. काय सामना आहे बघा. दुसरा सामना आजच्या दिवसातला, त्या सामन्याची नक्कीच पुन्हा एकदा आठवण झाली. 118 सारखा विशाल काय लक्ष आणि त्या 118 धावा सारख्या विशाल काय लक्षाचा रॉकस्टार तारकर्ली संघाने केलेला पाठलाग. हा चेंडू निश्चितपणे डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. आता 26 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 10 चेंडू, 26 धावा लक्ष हे असेल केरवाडा संघासमोर. केरवाडा संघ जो आपल्या जिद्दीसाठी चिकाटीसाठी ओळखला जातो, तो पुन्हा एकदा ती चिकाटी ती जिद्द या मैदानावरती दाखवावी लागेल. पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी बघा पायावरती चेंडू आदळलाय. लेगबायची खून पंचांकडनं होत आहे आणि लेगबायच्या स्वरूपात 1 धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती. 9 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आता मात्र मैदानावरती येऊन ठेपताय. मी म्हणेल रोहन लोणेच्या बॅट मधून 1 षटकार, साहिल घाटवळच्या बॅट मधून जर षटकार आला ना या षटकामध्ये, उरलेल्या 3 चेंडू मध्ये सामना काहीसा झुकेल तो केरवडा संघाच्या बाजूनं. परंतु दुसऱ्या बाजूने 3 चांगले चेंडू जर फेकले गेले, अर्थात अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघाकडून, तर मी म्हणेल सामन्यावरती पकड मजबूत होईल ती अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघाचे. दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे विजयाची. 2 चांगले चेंडू सामन्यामध्ये परतून लावू शकतात. आव्हान ते अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघाचे आणि 2 मोठे फटके या सामन्यामध्ये आव्हान परतून लावू शकतात ते कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा संघाने. तुर्तास मैदानावरती काय होईल. 8 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 8 चेंडूत 24 धावांची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी केरवाडा संघाला. काय सामना आहे बघा. आपने ये नहीं देखा तो क्या देखा. यावेळी पुलचा फटका गेलाय, परंतु फक्त आणि फक्त घोषितच्या स्वरूपातल्या 2 धावांवरती समाधान हे मानायला लागेल ते फलंदाजाला. आता 7 चेंडूंचा खेळ राहिलाय शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 22 धावांचं असेल आव्हान हा सामना जिंकण्यासाठी. मी म्हणेन साहिल घाटवळ आणि रोहन लोणे ही जर जोडी मैदानावरती राहिली ना आणि त्या जोडीनं एक चिकाटीने खेळ दाखवला ना, चिवट खेळीसाठी ओळखला जातो. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची ओळख आहे त्याच्या चिवट खेळीसाठी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या केरवाडी संघाची ओळख आहे चिवट खेळ दाखवण्यासाठी. यावेळी मारलेला फटका मिड विकेटला. फक्त 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. ओव्हरथ्रो झालाय जरूर, त्याचा फायदा उठवलाय जरूर. 2 धावांमध्ये रूपांतर झालंय. तिसरी धाव पूर्ण करतील का. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आलायत. 2 धावेने षटकाची सांगता झाली आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकात धावा झाल्यात. एकंदरीत 69 विजयासाठी लक्ष आहे ते 89 धावांचं, अर्थात 20 धावांची आवश्यकता उरलेल्या संघासाठी साकारले, ज्यानं आपल्या खेळीमध्ये 51 धावांचं योगदान दिलंय. मागचाही सामना जर आपण बघितला, याच त्याच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 7 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी तो सामना अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत नेऊन ज्यांनी ठेवला होता तेच गोलंदाज राजेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती महत्वपूर्ण या डावाची सांगता करणारं, या सामन्याचा शेवट करणारं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला रोहन लोणे, नॉन स्ट्राईक एंडला साहिल घाटवळ. पहिला चेंडू पुलचा फटका. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. फक्त आणि फक्त एकेरी धावेवरती रोहनला समाधान मानावं लागेल.
मी म्हणाले एक आखूड टप्पाचा चेंडू होता, पुलचा फटका जर व्यवस्थित टायमिंग झाला असताना तर चेंडू निश्चितपणे षटकाला निश्चित जाऊ शकला असता. आता 5 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष असेल ते अर्थात केरवाडा संघासमोर हा सामना जिंकावा आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये क्वार्टर फायनल राऊंड मध्ये प्रवेश करावा. हा चेंडू हेलिकॉप्टर उडावलाय, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय, फक्त आणि फक्त एकेरी धावेवरती समाधान मानायला लागतंय. 4 चेंडूंचा खेळ राहिलाय शिल्लक आणि 4 चेंडूत अजूनही 18 धावांची आवश्यकता. अजूनही काही होऊ शकतं, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं 3 अशा जागा आहेत त्या ठिकाणी जर चेंडू डायरेक्ट जर हिट केला तर 9 धावा देखील मिळवण्याची संधी असेल ती फलंदाजांना. यावेळी हा फटका पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू सीमा पार चौकार. तीन चेंडू शिल्लक राहिलेत आणि 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चारी बाजूनं 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती चारी बाजूना प्रेक्षक, हेच तर खासियत आहे या मैदानाचे. चारी बाजूला प्रेक्षक या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतात आणि त्यांचे डोळे दिपवणारा, त्यांचे पुरेपूर पैसे वसूल करणारा हा मॅच आपण बघतो. यावेळी हा फटका रोहन लोणेच्या बॅट मधून आलाय षटकार. आणि 2 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओवर, सुपर से भी ऊपर वाला मुकाबला. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 गेंदे 8 रनों की आवश्यकता और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर राजेश. आणि अजून एक झेल बाद. रोहन लोणे back to the pavilion. खिशामध्ये टाकलाय तो अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघानं. परंतु या स्पर्धेदरम्यान अजून एक नियम आपण बघतोय. मैदानावरती 3 ठिकाणी 9 आकडा लिहिलेले बोर्ड आहे. त्या 9 वरती जर चेंडू मारला तर त्या बोर्ड वरती, त्या फ्लेक्स वरती जर चेंडू मारला तर थेट आपल्या खात्यामध्ये 9 धावा जमा होणार आहेत. एका चेंडूत 8 धावांची आवश्यकता. त्या फ्लेक्स वरती फटका खेळण्याची आवश्यकता, 9 धावा कमावण्याची आवश्यकता. ती केरवाडा संघाला बघूया काय होईल. या स्पर्धेतला पहिला 9 या पहिल्याच 7 दिवशी शेवटच्या चेंडूवरती करता येईल का पूर्ण, बघणं महत्वपूर्ण. पहिला चेंडू एकंदरीत गेला तो पंचांचा निर्णय स्क्वेअरचा आणि त्या मोबदल्यात रिव्ह्यू एकंदरीत घेतला जातोय. रिव्ह्यू लास्ट. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अजूनही संधी, अजून जे काही आपण बघितलेलं नाही ना, जो थरार आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना बघायला आवडतो ना, तो सुपर ओव्हरचा थरार देखील बघण्याची संधी आहे. या चेंडूवरती जर षटकार ठोकला फलंदाजानं तर सुपर से भी ऊपर, सुपर ओव्हर बघण्याचा थरार खासदार चषकाच्या पहिल्या दिवशी.
पहिला चेंडू या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये टाकलाय आणि या सामना 6 धावांनी विजेता ठरतोय. अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघ आजच्या पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायर मध्ये अर्थात क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय. अर्थात रॉकस्टार तारकर्ली संघाबरोबर अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघ. अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन करत असताना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं